नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक असाल. तर आम्ही गेलो होतो ठाण्याच्या जांभळी नाक्याला, जिथे होता चैत्र नवरात्री उत्सव. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं. बघेल तिकडं फक्त लाईट्स आणि लाईट्सच दिसत होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट, काही डिसेंट लाईट्स. असं प्रकारे फुल्ली तलावपाळी डेकोरेट केलेली तुम्ही बघू शकता इथे. त्याचबरोबर रामाचा आणि हनुमानाचा असा बिग स्टॅच्यू होता. अयोध्या मंदिर बनवलं होतं. खूपच सुंदर वाटत होतं ते बघायला. खूप लोक आले होते. ठाण्याचा जांभळी नाका हा ठाण्याच्या मध्यभागी असल्यामुळे इथे पोचणे एकदम इझी आहे. त्यामुळे भरपूरसे भाविक चैत्र नवरात्री उत्सवाला आवर्जून येतात आसपासच्या एरियातील. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा मंदिराच्या एंट्रन्सलाच असं खूप सुंदर सेटअप बनवलेला आणि तिथे लिहिलं होतं चैत्र नवरात्र उत्सव 2026 श्री छत्रपती महाराज मैदान. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं. एक बलून असा होता. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिराचं सेटअप केलेला आहे. हे डिटेल्ड कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लस इथं होम हवन चालू होतं. तुम्ही माता दुर्गाला प्रदक्षिणा घालू शकता. आम्हीही 108 प्रदक्षिणा घातल्या दर्शन घेतल्यानंतर. आणि माता दुर्गा तर खूप सुंदर दिसत होती, खूप उठावदार होती. रंगीबेरंगी लाईट्स, छान फुलांची आरास, अवतीभवती भक्त आणि मधोमध विराजलेली ती माता दुर्गेची मूर्ती. खूप सुंदर व्ह्यू होता पाहण्यासारखा. दरवर्षी चैत्र नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने इथे सांस्कृतिक प्रोग्राम अरेंज केले जातात. काही सेलिब्रिटी देखील येतात. सिंगिंग, डान्सिंग असे वेगवेगळे प्रकारचे इव्हेंट्स अरेंज केले जातात आणि लोक खूप आनंदाने यात सहभागी होतात. तुम्ही बघू शकता इथे आम्ही गेलो त्या दिवशी सिंगिंगचा कॉन्सर्ट होता. चैत्र नवरात्री हा देवी दुर्गेच्या उपासनेचा अत्यंत पवित्र दिवस आहे. या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी देवीची कृपा मिळण्यासाठी केलेली प्रार्थना नक्की फळ देते. प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरती श्रद्धा आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता. मंदिराच्या बाहेर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे, जम्पिंग जपॅक्स असे लहान मुलांसाठी खूप खेळण्याचे ऑप्शन होते. तुम्ही बघू शकता इथे हा तलावपाळी परिसर आहे. तलावपाळी परिसर तर इतका सुंदर मल्टी कलरच्या लाईटनं डेकोरेट केलेला, इतका सुंदर मी पहिल्यांदाच पाहिला. वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स, रेन फाउंटन्स आणि लेडीजने तर शॉपिंगसाठी प्रचंड गर्दी केलेली. खूप साऱ्या वस्तू घरगुती प्लस मेकअपचे सामान खूप स्वस्त दरात इथं मिळत होतं. त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता लहान मुलं किती एन्जॉय करत आहेत.
थोडीफार शॉपिंग करत करत आम्ही पोचलो शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे. इथेही खूप सुंदर डेकोरेशन केलेलं तुम्ही बघू शकता. लेडीज शॉपिंगसाठी खूप ऑप्शन होते. कानातले, इयरिंग्स, त्याचबरोबर नेल पेंट्स, क्लिप्स, भरपूर काही घेण्यासारखं होतं. बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर इयरिंग्स आहेत. इथे अशा बँगल्स होत्या. लहान मुलांसाठी खेळणी होती. अशी क्रॉकरी सेट्स पण होते आणि हवं तेवढं बार्गेनिंग ते करून देतात. तलावपाळीला असा वॉकिंग एरिया केला आहे तुम्ही बघू शकता, ज्याच्यात आतून आपल्याला पाणी देखील दिसतं चालताना. असे त्यांनी ग्लासची अरेंजमेंट केलेले आहे. बरीचशी लोक बोटिंगचा देखील अनुभव घेत होते. त्याचबरोबर घोडागाडी देखील होती. पूर्ण तलावपाळीच्या परिसराला तुम्ही टांग्यामध्ये बसून एक राऊंड मारू शकत होता. बघू शकता शॉपिंगसाठी किती गर्दी झालेली आहे इथे. देवीच्या दर्शनासाठी त्यांनी खूप अशी बिग स्क्रीन केली होती, जेणेकरून एवढ्या सगळ्या गर्दीमधून कोणाला दर्शन वगैरे घेता येत नसेल तर ते इथून देवीचं दर्शन घेऊ शकत होते. बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे. या पवित्र वातावरणात काही वेळ घालवल्यानंतर मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता मिळते. देवीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घराच्या दिशेने. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर कमेंट्समध्ये एकदा जय माता दी लिहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग अँड प्लीज स्टे ट्यून फॉर सच अपकमिंग व्हिडिओज. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.